एमजीएम रेडिओ 90.8 FM सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार तसेच कम्युनिटी रेडिओ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारित करत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या विविध योजनांची ओळख करून देणारा कार्यक्रम ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा. ऐकूयात या कार्यक्रमाचा दुसरा भाग. श्रोते हो, नमस्कार. ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय तसंच सामुदायिक रेडिओ असोसिएशन यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. मी लक्ष्मी. आणि लक्ष्मी, अगं तू हे काय करतेस? आजोबा, अहो रेडिओवर जसं बोलतात ना तसं बोलण्याचं मी नाटक करतेय आणि या नाटकात तुम्ही सुद्धा आहात माझ्या बरोबर. अच्छा अच्छा, मी पण आहे का? हो अहो आजोबा, आपण ऑन एअर आहोत. आपला आवाज लाईव्ह जातोय रेडिओवरून. बरं बरं बरं, ठीक आहे. हा, तर मी लक्ष्मी. आजोबा. हो हो, आणि मी तुमचा भारत आजोबा. आम्हा दोघांकडून सगळ्यांना नमस्कार. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाबद्दल मी तुम्हाला सांगते बरं का. तर भारत सरकारचा हा एक अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाचा उद्देश समाजातल्या सगळ्या घटकांच्या, विशेषतः वंचित आणि दुर्बल घटकांमधल्या लोकांचं कल्याण आणि त्यांच्या अधिकारांचं रक्षण करणं हा आहे. या विभागातर्फे सामाजिक समानता, न्याय आणि समाजाचं सशक्तीकरण करण्यासाठी अनेक योजना आणि उपक्रम राबवले जातात. आपले ज्येष्ठ हा आपला अभिमान आहेत. आपल्या कुटुंब व्यवस्थेचा ते पाया आहेत. अगदी बरोबर बोललीस लक्ष्मी. आपल्या आजी आजोबांकडूनच आपण नाती जोडणं, ती स्वीकारणं आणि ती निभावून नेणं शिकलो. खरं, गुगलवर आपल्याला सगळ्या गोष्टी सहज मिळतील, पण अनुभवातून आलेल्या ज्येष्ठांचा मोलाचा सल्ला तिथं मिळणार नाही. अगदी खरं, तुमच्यासारखाच. हल्लीच्या बदललेल्या सामाजिक वातावरणामध्ये आपल्या ज्येष्ठ नागरिकांबाबत घडणाऱ्या गैरव्यवहारांचं प्रमाण कितीतरी वाढलंय. कितीतरी ठिकाणी त्यांना घरातून बाहेर काढतात आणि आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर त्यांच्यावर एकटं राहण्याची पाळी येते. खरंय. त्यामुळेच अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाची ही एक महत्त्वाची योजना आहे. श्रोते हो, आपल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांचं आयुष्य सन्मानाने जगता यावं म्हणून भारत सरकारची सर्वसमावेशक आणि न्याय सुसंगत अशी अटल वयो अभ्युदय योजना काम करतेय. बर. ज्येष्ठांना पुन्हा एकदा स्वावलंबी बनवणं आणि त्यांना सामाजिक आर्थिक सुरक्षा देणं या हेतूने 2017 पासून ही योजना सुरू झालेली आहे. बुढ़ापा अभिशाप नहीं, बुढ़ापा बनेगा उत्सव जिंदगी का. अटल वयो अभ्युदय योजना बनाए बुजुर्गों की जिंदगी को आसान, लौटाए उनका खोया हुआ स्वाभिमान. कहा जाता है बुढ़ापा अपने आप में एक रोग है. उम्र बढ़ने के साथ हमारे बुजुर्गों को होती है कई तरह की शारीरिक समस्याएं. ऐसे में गरीब असहाय वरिष्ठ नागरिकों के पोषण के लिए सरकार ने उठाए हैं कदम. अटल वयो अभ्युदय योजना दिलाती है बुजुर्गों को सही पोषक भोजन. लगभग 50,000 बुजुर्गों को लाभ देने के लिए 39.6 करोड़ बजट में आवंटित किए गए हैं, जिससे होगा हमारे वरिष्ठ जनों का अभ्युदय. साथ ही सहारा बनी वरिष्ठ जनों का राष्ट्रीय वयोश्री योजना, जिसमें गरीबी रेखा के नीचे के हमारे सम्माननीय वरिष्ठों को मिलेंगे सहायक उपकरण और जीवन सहायक यंत्र जैसे व्हील चेयर, हियरिंग हेड, वॉकर, जिससे खिल उठी हमारे बड़ों की खोई मुस्कान, क्योंकि हमारे बुजुर्ग हमारा अभिमान. CRA द्वारा निर्मित सामाजिक न्याय एवं सशक्तिकरण मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी. अटल वयो अभ्युदय योजना या योजनेबद्दल श्रोते हो आपण ऐकतो आहोत. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 1951 मध्ये आपल्या देशामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या होती सुमारे 1,98,00,000. 2001 मध्ये ती वाढून 7,06,00,000 झाली. 2011ची जी आकडेवारी आहे ती तर आहे 10,38,00,000.
आणि आता 2026 पर्यंत आपल्या भारत देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या 17,03,00,000च्या आसपास असेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. लक्ष्मी, ह्या आकडेवारीवरून तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का? कोणती? की ज्येष्ठ नागरिक आता पूर्वीपेक्षा दीर्घायुषी होत आहेत. हो. गेल्या काही वर्षात मूलभूत आरोग्य सेवांमध्ये झालेल्या सुधारणांमुळे, आधुनिक उपचार पद्धतींमुळे ज्येष्ठ नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. खरंय. ज्येष्ठ नागरिकांना फक्त दीर्घायुष्यच नाही, तर एक सन्मानाचं आणि आरोग्यपूर्ण आणि आर्थिक स्थैर्य असलेलं उत्साही आयुष्य जगता यायला हवं. अगदी खरं आहे. आणि आताच्या काळात हे खूप मोठं आव्हान सुद्धा बनलेलं आहे. अगं, आपल्या भारतीय संस्कृतीत ज्येष्ठांप्रती कायम आदर आणि प्रेमच आपल्या समाजात बघायला मिळतो. हो. आपल्या कुटुंब व्यवस्थेत त्याची खूप प्रेमानं काळजी घेतली जाते. पण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे बदलत्या सामाजिक वातावरणात एकत्र कुटुंब पद्धती कमी होत चालली आहे. हो ना. हल्लीच्या आपल्या छोट्या छोट्या कुटुंबांमुळे ज्येष्ठ नागरिकांकडे समाजाचं दुर्लक्ष होत आहे. अगदी खरंय. आणि त्यामुळेच आजोबा आरोग्याच्या समस्या, मानसिक समस्या किंवा आर्थिक दुर्बलता या सगळ्याच अडचणींचा त्यांना सामना करावा लागतोय. अगदी बरोबर. शिवाय त्यांच्या सामाजिक सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा अनेक अडचणी आहेतच. आणि म्हणूनच ज्येष्ठत्व ही भारतापुढे सध्या एक खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे. आणि म्हणूनच ज्येष्ठांना आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी आपल्या सगळ्यांना मिळून एक पोषक वातावरण निर्माण करणं हे आवश्यक आहे. भारत आजोबा अटल वयो अभ्युदय योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक सुरक्षा, त्यांचं पोषण, आरोग्य, कल्याण, त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांचं समाजामधलं महत्त्व, 2 पिढ्यांमधलं अंतर कमी करणं, त्यांच्या वयाला अनुकूल असं वातावरण निर्माण करणं आणि कुटुंबाला पारख्या झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा गमावलेला आत्मविश्वास पुन्हा जागृत करणं, अशा अनेक गोष्टींचा विचार, कृती या योजनेच्या माध्यमातून सध्या केली जाते. अगदी बरोबर, अगदी बरोबर. 60 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी या योजनेअंतर्गत अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात. जसं की ज्येष्ठ नागरिकांसाठी एकात्मिक कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यकृती आराखडा, राष्ट्रीय वयोश्री योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्पादनक्षम अशी सहभागाची संधी आणि SAGE सिनियर केअर एजिंग ग्रोथ इंजिन. त्याचबरोबर मोतीबिंदूंची शस्त्रक्रिया आणि ज्येष्ठांचं भरण पोषण सुद्धा. नमस्कार, मी तुम्हाला अटल वयो अभ्युदय योजना या योजनेविषयीची उद्दिष्ट, त्याचबरोबर त्याची थोडीशी माहिती आणि ही योजना का सुरू करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर या योजनेचे उद्दिष्ट काय आहेत याविषयीची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. एका अंदाजानुसार भारतात 60 पेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांची संख्या 2021 मध्ये 143 दशलक्ष आणि 2026 मध्ये ती 173 दशलक्ष होईल. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्यासाठीच्या काही सोयीसुविधा, त्यांच्यासाठी काही योजना या असणं गरजेचं आहे. आणि वर्षानुवर्ष आरोग्यसेवा सुविधांमध्ये सुधारणा होत असल्यामुळं ज्येष्ठ नागरिकांची एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येते. भारतामध्ये सध्या पारंपरिक जी परंपरा होती ती म्हणजे मुलांकडेच आईवडील राहत होते आणि वृद्धापकाळात ते त्यांच्याकडं त्यांची देखभाल करत होते. परंतु वरचेवर काळ बदलत आहे, समाजात हळूहळू विभक्त कुटुंब पद्धती आलेली आहे आणि त्यामुळं ज्येष्ठ नागरिक आता वेगळे पडताना दिसत आहेत. बऱ्याच वेळा त्यांना आर्थिक मदतीशिवाय सोडलं जाताना दिसतंय. पुरेशा सामाजिक सुरक्षिततेअभावी वृद्धांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. यावरून हे स्पष्ट दिसून येतंय की वृद्धत्व हे एक मोठं सामाजिक आव्हान बनलं आहे आणि यामुळंच त्यांच्यासाठीच्या काही योजना शासनानं आणलेल्या आहेत. या योजनांचा मुख्य उद्देशच आहे ज्येष्ठ नागरिकांना निवारा, अन्न, वैद्यकीय सेवा आणि मनोरंजनाच्या संधी यासारख्या मूलभूत सुविधा पुरवून त्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारणं. राज्य सरकार असेल, केंद्रशासित प्रदेश असतील, सरकारी निमसरकारी संस्था असतील, यांच्या सहाय्यानं ह्या आर्थिक गोष्टी त्यांना प्रदान करणं हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर समुदायाची क्षमता वाढवणं,
त्यांना सहाय्य प्रदान करून उत्पादन आणि सक्रिय वृद्धत्वाला चालना देणं हे सगळ्यात मोठं उद्दिष्ट या योजनांचं आहे. आता हे ध्येय पूर्ण करण्यासाठी काही घटक शासनानं निश्चित केलेले आहेत. त्यामध्ये आर्थिक सुरक्षा, आरोग्य सेवा आणि पोषण, निवारा आणि कल्याण, ज्येष्ठ नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तांचे संरक्षण, आंतरपिढीतील संबंध आणि कौशल्य विकासासह सक्रिय आणि उत्पादन वृद्धत्व, सुलभता, वाहतूक आणि वयानुसार योग्य वातावरण, जागरूकता निर्माण करणं आणि क्षमता वाढवणं, संशोधन आणि त्यावरती अभ्यास करणं, अशा काही गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा घेण्यासाठी शासनाच्या संकेतस्थळावर जाऊन ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात आणि या योजनांचा लाभ घेऊ शकतात. सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांविषयी आपल्या सगळ्यांनाच माहिती असणं खूप आवश्यक आहे. कारण या योजनांच्या माहितीच्या अभावामुळेच अनेक गरजू या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. आणि या योजनांविषयी आपल्याला सविस्तर माहिती मिळावी हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे. श्रोते हो, आता आम्ही तुम्हाला एक भारूड ऐकवणार आहोत झक्कासपैकी. ते ऐका आणि त्या भारुडाच्या माध्यमातून या योजनेविषयी थोडी माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. ती माहिती जरूर लक्षात ठेवा. साठी पुढती उभा असे प्रश्नांचा डोंगर, अहो साठी पुढती उभा असे प्रश्नांचा डोंगर, अटल योजना देईल या सगळ्यांची उत्तर, अटल योजना देईल या सगळ्यांची उत्तर, अटल योजना देईल या सगळ्यांची उत्तर. अग ग 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 अग ग ग ग ग साठी आली, काय करू आता साठी आली, नको नको तरी साठी आली, खरंच आली आताच आली एकदाची आली. हो अहो बघता बघता साठी आली, आली आली, गुडघे दुखीला घेऊन आली, आली आली, आणि पाठीची घडी मोडून गेली. अग आय 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 आय, काय सांगता, पाठीची घडी मोडली? मग काय, अहो व्यायाम करता की नाही? अहो संसाराचा गाडा वडता वडता पाठीवर एवढं वजन घेतलं होतं की व्यायाम वगैरे करायला सुद्धा ते खाली काही ठेवता आलं नाही बघा, आणि म्हणून पाठीची घडी मोडून गेली. साठी आली, काय करू आता साठी आली, नको नको तरी साठी आली, खरंच आली आताच आली एकदाची आली. हो अहो अंधुक झाली दिठी, मिठी, अहो मिठी नाही मग दिठी 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 नाही, तुम्हाला मिठीच ऐकू येणार म्हणा, कारण तुमची सुरू आहे तिशी. लाजू नका. तर मग दिठी म्हणजे काय? अहो दिठी म्हणजे दृष्टी. दृष्टी असं, डोळ्यांपुढची चित्र आता दिशेनाशी झाली, चष्मा मोती बिंदूची गट्टी झाली. असं असं असं. तर आता अंधुक झाली दिठी दिठी, आणि कामाची झाली सुट्टी सुट्टी, पोरा बाळांनी घेतली म्हणूनच कट्टी. कट्टी कट्टी, आता हा काय नवीन खेळ? अहो खेळच म्हणायचं की. होय, आता साठी आली आणि दृष्टी गेली आणि रिटायरमेंट निवृत्तीची वेळ झाली, आणि त्यामुळं ऑफिस कामाची सुट्टी झाली ना. झाली 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 झाली. आता 10 तास घराबाहेर राहणारे आम्ही आता 24 तास घरात थांबायला लागलो. या डब्यात काय, या कपाटात काय, आणि त्या पार्सल मध्ये काय म्हणून विचारायला लागलो, आणि म्हणून पोरा बाळांना देखील नकोसे झालो, आणि म्हणून पोटच्या पोरानं घेतली कट्टी. पोटच्या पोरानं घेतली कट्टी, काय सांगायचं, लई लई वंगाळ झालं बघा. म्हणून तर म्हणतोय. अग ग ग ग ग साठी आली, काय करू आता साठी आली, नको नको तरी साठी आली, खरंच आली आताच आली एकदाची आली. हो अहो बरोबर आहे. काय बरोबर आहे? अहो जग बदललंय राव आता. हे बघा मला सांगा आता, तुमच्या आई साहेबांनी नऊवारी नेसली होती की नाही? होती. वडील तुमचे धोतर नेसत होते. मग तुम्ही नेसलंय काय आता? नाही नाही नाही. बघा
तुमच्या आईनी जात्यावर दळणं दळून दळून व्यायाम सुरू ठेवला. वडिलांनी शेतात राबून राबून शरीर कमावलं. पैलवानच होत ते. मग आणि तुमचं शरीर आमचं काय कसलं नाही ना. म्हणजेच काय तर बदल अटळ आहे. त्यामुळे आता हल्ली असं कोणाच्या खासगी आयुष्यात इतकं डोकावू नाही हो. काय बोलता पण पोटचं पोर आहे की ते. पोटचं पोरग असलं तरी बी त्याच्या संसाराच्या पोटात आपण डोकावू नाही. अहो आपलं आपलं जग आपणच उभं करावं. आता असं म्हणता वय. मग अहो पण आता उभं राहायला कोणाची सोबत नकोय. सोबत मग अहो एकटं उभं राहत होतो तेव्हा पेलच की सगळं. पण आता नाही जमत. खरंय खरंय खरंय. नाही पण खरंय तुम्ही म्हणता ना तसा बदल अटळ आहे. काय आता कोणाच्याही सोबतीची अपेक्षा नको. काय नाही 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 अगदीच तसं नाही बरं का. मग कसं आता. अहो जसा बदल अटळ आहे ना तसं आपलं सरकार सुद्धा अटळ आहे. ज्याने आपली अटळ सोबत दिली आहे. अहो काय मस्करी लावल्या तुम्ही. मस्करी मग काय तर आता यात सरकार कुठनं आलं हो. आणि हे काय लावलंय सारखं अटळ अटळ अटळ. अहो सांगते सांगते ऐका 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 शांत व्हा. हे बघा आता तुमच्या गुडघ्याला औषध पाणी करणारी, तुमच्या डोळ्यांसाठी कानांसाठी वेगवेगळी उपकरणं म्हणजे साधनं उपलब्ध करून देणारी आणि तुमच्या एकटेपणावर तोडगा सांगणारी. अहो एवढंच काय तुमच्या प्रत्येक तक्रारीवर उपाय सांगणारी अटल वयो अभ्युदय योजना आपल्या केंद्र सरकारने सुरू केली आहे. काय सांगता काय. मग आता तुम्ही माझ्या माग म्हणा. काय म्हणायचं. 1 1 4 4 5 5 6. एक मिनिट काय तुम्ही काय साळ बिळाला गेला आहे की नाही. ते मधलं 2 आणि 3 कुठे गेलं. 1 नंतर डायरेक्ट 4. साळत गेले होते म्हणूनच ही माहिती तुम्हाला मी सांगते. काही प्रश्न विचारायचा नाही नुसतं माझ्या मागे म्हणायचं आणि ते लक्षात ठेवायचं. सांगा सांगा. हा म्हणा. 1 4 5 5 6 7. आता एकटे म्हणा बरं. 1 4 5 6 आणि 7. सोपं आहे का नाही. सोपं आहे की. अहो पण हे हाय काय. सांगते. हा एक मदतीचा नंबर आहे म्हणजे हेल्पलाईन नंबर आहे. कुणी दिला विचारा. आता कुणी दिला. सरकारने दिला. असं होय. तर हा तुमच्यासाठीचा एक हेल्पलाईन नंबर आहे. हा कुठे डायल करायचा. फोनवर. तर हा फोनवर तुम्ही डायल केला की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीच म्हणून समजा. आणि त्याच्या बरोबर राष्ट्रीय वयोश्री योजना म्हणून एक योजना आहे बर का. या योजनेच्या माध्यमातून तर वृद्धांसाठी आवश्यक असणारी सगळी उपकरणं मोफत दिली जात आहेत. म्हणजे तुमच्या डोळ्यांचा चष्मा म्हणू नका, कानाचं ते मशीन म्हणू नका, तुमचा वॉकर म्हणू नका, काठी म्हणू नका, अशी एक नाही 90 प्रकारची उपकरणं मोफत दिली जात आहेत. मग आणि असं एकाच नाही बर का. अनेक प्रकारे सरकार 60 वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिकांना मदत करतंय. अहो बघा तुमच्या पोरांनी कट्टी घेतली का नाही. काय बोलायचं. पण सरकारने कट्टी घेतली नाही. आता कसं बोलला. तेव्हा तुमचं 60 नंतरचं आयुष्य सुखाचं आरोग्यपूर्ण जावो यासाठी सरकार अटल वयो अभ्युदय योजनेच्या माध्यमातून काम करतंय. हे लई बेस झालं बघा. आता तिचा फक्त लाभ तुम्हाला घ्यायचा झालं. मग खुश का आता. मग आता काय म्हणणार. मग आता काय म्हणायचंय. आली 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 साठी आली 60 बरोबर अव्यय आली. वयोश्री योजना आली रे आली. हेल्पलाईन सुद्धा आली रे आली. 60 आली 60 आली 60 आली. हो. मग कसं वाटलं भारूड. आवडलं का. आता या भारुडामधला 1 4 5 6 7 हा नंबर तुम्हा सगळ्यांना लक्षात ठेवायचा आहे. आणि त्याचबरोबर अटल वयो अभ्युदय योजनेची माहिती देणारा हा आपला कार्यक्रम सुद्धा ऐकायचा आहे जो तुमच्यापर्यंत आम्ही आणतो आहोत कम्युनिटी रेडिओ असोसिएशनच्या माध्यमातून. मी आहे लक्ष्मी आणि माझ्याबरोबर आहेत भारत आजोबा. नमस्कार लक्ष्मी. आज आपण राष्ट्रीय वयोश्री योजनेबद्दल श्रोत्यांशी बोलूया. हो. माणसाचं वय जसं जसं वाढत जातं तसं तसं विशेषतः वार्धक्यात
आरोग्यासंबंधी अनेक तक्रारी जाणवायला लागतात. खरं. आणि हीच गोष्ट ध्यानी घेऊन 1 एप्रिल 2017 या दिवशी राष्ट्रीय वयोश्री योजनेची सुरुवात झाली. ही सरकारची कल्याणकारी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक ती उपकरणं दिली जातात आणि त्यांना जिथं जिथं गरज भासेल तिथं तिथं मदतीची व्यवस्था केली जाते. अरे वा. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ ज्येष्ठ नागरिकांना अंधत्व, ऐकायला कमी येणं, दैनंदिन हालचालींमध्ये अडचणी निर्माण होणं, या गोष्टींसाठी आवश्यक ती उपकरणं पुरवली जातात. अरे वा, हे फारच छान आहे. चला आजोबा, आपण आपल्या श्रोत्यांना या योजनेविषयीची अधिक माहिती देऊया, पण अशी नाही बरं का. मग एका छोट्याशा नाटकातून ही माहिती दिली तर. हा, हे जास्त छान होईल. येस, तर ऐकूया. या वाढत्या वयाबरोबर सगळं काही कठीण होत चाललं आहे. अरे आजोबा, तुम्ही इथे आहात होय? अहो, मी तुम्हाला तिकडे घरभर शोधतेय. काय झालं? काही नाही ग, चालताना उठता बसताना त्रास होतो हल्ली, आणि आता तर एकट्याला धड चालताही येत नाही. आपण एकदा डॉक्टरांना दाखवायचं का? सगळं नीट होईल. नमस्कार नरेश काका, मी रीना, सामाजिक स्वास्थ्य कार्यकर्ती. नमस्कार. नमस्कार. नमस्कार रीनाताई. कशी आहेस सीमा? मी छान. आज अगदी सकाळी सकाळी आजोबांबरोबर फिरायला बागेत? अगं, घरात कुठे आजोबा दिसले नाहीत. त्यांना शोधत शोधत इथे बागेत आले. तर हे इथेच बसले होते. म्हणत होते आता चालताना त्रास होतो. अहो नरेश काका, काळजी कशाला करता? सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना आता राबवल्या जात आहेत, ज्यामुळे तुमचा हा त्रास कमी होईल आणि तुम्ही एक उत्तम आनंदी आयुष्य जगू शकाल. खरंच? खरं तर तुम्हाला सरकारची वयोश्री योजना माहिती आहे का? वयोश्री योजना? हा, नाही बुवा. हो, मी ऐकलंय याबद्दल. अहो आजोबा, या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना काठी, श्रवण यंत्र, चष्मा अशा उपयोगी वस्तूंची मदत पुरवली जाते. अगदी बरोबर. आणि बरं का नरेश काका, या योजनेची तुम्हाला खूप मदत होईल बरं का. तुम्ही पुन्हा छान हिंडू फिरू शकाल. अरे वा, हे तर फारच छान आहे. हो तर. पण यासाठी मला काय करावं लागेल? अहो, फार काही नाही काका. तुम्हाला त्यासाठी फक्त एक फॉर्म भरावा लागेल. BPL श्रेणीतल्या आणि ज्यांचं मासिक उत्पन्न 15,000पेक्षा जास्त नाही अशा ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक उपकरणं दिली जातात. अच्छा. आणि शिवाय त्यांचा 14567 म्हणजेच 14567 हा हेल्पलाईन नंबर सुद्धा आहे. या नंबरवर फोन करून तुम्ही योजनेविषयी अधिक चौकशी सुद्धा करू शकता. हो, पण या सगळ्यासाठी तर खूप कागदपत्र लागतील. अहो नरेश काका, फार काही नाही लागणार. तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला, बस इतकं पुरेसं आहे. एवढंच? हो. मग मी लगेच जातो आणि फॉर्म भरतो. नक्की. अरे वा आजोबा, ही योजना खरंच खूप चांगली आहे. तुम्हाला यातून मदत तर मिळेलच आणि तुम्ही आता माझ्या बरोबर चालू सुद्धा शकाल. मित्रांनो, राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ आतापर्यंत 5,74,558 लोकांनी घेतला आणि घेत आहेत. यात 90हून अधिक उपकरणांचा आणि 20हून अधिक शिबिरांचा समावेश आहे. श्रोते हो, वयोश्री योजना नेमकी काय आहे हे या नाटकामधून आता आपण ऐकलंच. आता या योजनेविषयी आपल्या आजूबाजूच्या लोकांना किती माहिती आहे हे ऐकूया. नमस्ते, माझं नाव निशा आहे आणि माझ्या आजोबांना दिसण्यास प्रॉब्लेम होत होता. तर मी या रिलेटेड असं ऐकलं होतं की अटल वयो योजना काहीतरी सुरू आहे. मी त्याबद्दल समाज कल्याण कार्यालयात गेले होते आणि तिथे मला इन्फॉर्मेशनही भेटली. तर मी माझ्या आजोबासाठी चष्म्याचं रजिस्ट्रेशन केलं तिथे आणि त्यानंतर आम्हाला ही हेल्प उपलब्धसुद्धा झाली. तर मी खूप थँकफुल आहे समाज कल्याण कार्यालयाचीही आणि गव्हर्मेंटची सुद्धा की त्यांनी ही अटल वयो योजना आणली आणि त्यामुळे माझ्या आजोबांना खूप फायदा झाला. मला तर वाटतं असं प्रत्येक वृद्धांनाही फायदा व्हायलाच पाहिजे. धन्यवाद. नमस्कार, मी शुभम देशमुख. सध्या आपण बघतो की सरकारच्या तर वेगवेगळ्या योजना आहेत वयोवृद्धांसाठी. तर अटल योजनाबद्दल मी वाचलं होतं न्यूजपेपरमध्ये आणि त्या योजनेची मी माहिती घेतली आणि त्यानंतर मला असं कळालं की यातील
खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या माझ्या आजोबांसाठी उपयुक्त आहेत. म्हणजे माझ्या आजोबांना तर नीट चालता येत नव्हतं, तर या योजनेच्या माध्यमातून तर आम्ही वॉकर माझ्या आजोबांसाठी घेतलेलं आहे आणि तेही एकदम फ्रीमध्ये आम्हाला मिळालं. खरंच अटल योजना खूप उपयुक्त आहे वयोवृद्धांसाठी. आणि मी इतकंच सांगणार की ज्या लोकांनी अजूनही म्हणजे ज्या आजोबांनी अजूनही या योजनेचा लाभ घेतलेला नाही आहे, तर त्यांनी नक्कीच अटल योजनेचा लाभ घ्या आणि तुमचं आयुष्य जे आहे ना ते एकदम सुखदरित्या तुम्ही या योजनेच्या माध्यमातून जगू शकता. धन्यवाद. ही होती सर्वसामान्य नागरिकांनी मांडलेली मतं. आणि आता आपण जाणून घेऊया आपल्या ज्येष्ठ नागरिकांना आलेले अनुभव नेमके काय आहेत. मी रामभाऊ पवार. मला अटल योजनेमधून वॉकर मिळाले आहे. मी आता चालू शकतो. मला खूप बरं वाटतं. मी शासनाचा आभारी आहे. आमच्यासाठी योजना सुरू केल्या म्हणून मी अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. मी संतोष लक्ष्मण आराक. मला अटल योजनेमधून चष्मा मिळाला आहे. मी आता पेपर वाचू शकतो. मला खूप बरं वाटते. मी शासनाचा आभारी आहे. आमच्यासाठी या योजना सुरू केल्या. धन्यवाद. आता आपण ऐकत होतात या योजनेचा लाभ घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव. कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, पण तत्पूर्वी हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा. आणि ज्येष्ठ नागरिकांसंबंधी कुठल्याही प्रकारच्या चौकशीसाठी तुम्ही टोल फ्री नंबर 14567 14567 यावर संपर्क साधू शकता. जाता जाता एवढंच सांगावंसं वाटतं की ज्येष्ठ नागरिक हे शांत सावली देणारे आधारवड आहेत. आपले आजी आजोबा आपल्या बरोबर आहेत ही भावनाच आपण सुरक्षित असल्याची खात्री देते. तेव्हा 4 घटका त्यांच्याबरोबर बसा, त्यांच्याशी बोला, कारण सगळ्या गोष्टी गुगलवर मिळत नाहीत. बरोबर बोललीस लक्ष्मी. श्रोते हो, भारत सरकारचं सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय तसंच सामुदायिक रेडिओ असोसिएशन यांच्या सौजन्याने सादर झालेला ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा हा कार्यक्रम आता आपण ऐकला. आता या कार्यक्रमातून मी भारत आणि मी लक्ष्मी आम्ही दोघंही तुमचा इथेच निरोप घेतो. नमस्कार. एमजीएम रेडिओ 90.8 FM सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार तसेच कम्युनिटी रेडिओ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारित करत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या विविध योजनांची ओळख करून देणारा कार्यक्रम ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा. या कार्यक्रमाचा दुसरा भाग तुम्ही ऐकला आहात. याच कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण आपण ऐकू शकाल उद्या संध्याकाळी 7:30 वाजता. त्याचबरोबर तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9359320080. त्याचप्रमाणे तुम्ही आम्हाला सोशल मीडियावरही कळवू शकता की तुम्हाला हा प्रोग्राम कसा वाटला. एमजीएम 90.8 FM हा आहे आमचा इन्स्टा ID. आपण ऐकत आहात एमजीएम 90.8 FM, साथ है तो बात है.